नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक 5 मार्च 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS या दोन्हीही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे, पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या गुरुवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. काल विश्लेषण करत असताना तुम्हाला वरच्या बाजूला एक रेझिस्टन्स झोन सांगितला होता. ही लेवल होती 24,935 आणि 25,140 ची आणि सांगितलं होतं की उद्या ह्या झोनचा काहीही उपयोग होणार नाही, कारण गॅप डाऊन ओपन होऊ शकतं आणि किंमत खाली जाऊ शकते. खाली जात असताना आपल्याला एक लेवल दिली होती, पहिली लेवल होती 24,285 ची आणि सांगितलं होतं की हे मीडियम टर्मचं टार्गेट आहे. पहिल्याच दिवशी येईल असं नाही, पण ह्या दिशेनं हळूहळू मार्केटमध्ये मुवमेंट बघायला मिळेल. आज काय झालं? आज खूप गॅप डाऊन ओपन झालं, 24,400च्याही खाली ओपन झालं. ओपन झाल्यानंतर एकदा बाउन्स येण्याचा प्रयत्न झाला, मात्र 24,500चा रेझिस्टन्स घेऊन किंमत पुन्हा खाली आली. आणि नंतर जर तुम्ही बघितलं तर बराच काळ मार्केटमध्ये आपल्याला काय दिसत होतं? साइडवेज मुवमेंट दिसत होती. आता हे असं का होतं? ह्याचं जर तुम्हाला कारण शोधायचं असेल तर आपण कालचं सुद्धा प्राइस ऍक्शन बघू शकतो. कालच्या प्राइस ऍक्शन मध्ये सुद्धा काय झालं होतं? गॅप डाऊन झालं. खूप मोठी कालचं म्हणण्यापेक्षा ही सोमवारची होती. गॅप डाऊन ओपन झालं. गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर एक बाउन्स आला. परत सेलिंग आलं. परत बाउन्स आला. हे असं का होतंय? म्हणजे याचं कारण स्ट्रेट फॉरवर्ड आहे, की ज्यांनी पोझिशनल मंदीचा ट्रेड घेतलेला आहे त्यांनाच फक्त याच्यामध्ये प्रॉफिट व्हावं. तुम्ही ओपन झाल्यावर जर मंदीचा ट्रेड, आता इथे गॅप डाऊन ओपन झालं म्हणून ओपन झाल्या झाल्या जर तुम्ही पुट बाय केला असता किंवा मंदीचा ट्रेड घेतला असता तर तुमच्या लक्षात येईल की खूप मोठा बाउन्स झाला. एवढ्या मोठ्या बाउन्स मध्ये आपला स्टॉप लॉस हिट झाला असता, आपण टिकलो नसतो. त्यानंतर खाली येतोय असं वाटलं म्हणून जर तुम्ही पुन्हा घेतला असता तर पुन्हा आपल्याला बाउन्स आला. आज पण तुमच्या लक्षात येईल, आज आणखीन गॅप डाऊन ओपन झालं. तुम्ही इथे कुठेही पुट बाय केला असता तरी तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही फार मोठं प्रॉफिट दिसलंच नसतं. इनफॅक्ट तुम्हाला कंटाळून लॉस मध्येच तो ट्रेड काढून टाकावा लागला असता. हे पुट बायर्सला किंवा इंट्राडे मध्ये जे मंदी करतायत त्यांना ट्रॅप करण्यासाठी असं चालू आहे. आता काय होऊ शकतं? आता आपल्याला असं दिसतंय की उद्या काय होईल ते मी आता तुम्हाला सांगतो. हे आता काय होतंय तुम्हाला कळलं. या लेवलच्या अगदी जवळ म्हणजे 20 पॉइंट वर 24,285 लेवल दिलेली आहे. 24,305 पर्यंत लो बनला होता. म्हणजे फक्त 20 पॉइंटचा फरक राहिला होता आपलं हे टार्गेट यायला आणि त्यानंतर बाउन्स आला. अर्थात हे टार्गेट पुन्हा खाली येऊच शकतंय. पण आता सध्या उद्या काय होतंय, होऊ शकतं ते आता समजून घेऊया. पुन्हा एकदा जर समजा निफ्टी आता काय होईल, 2 दिवस गॅप डाऊन ओपन झालंय, कदाचित गॅप अप ओपन होईल किंवा ओपन झाल्यावर थोडीशी तेजी करेल. तर हा जो एरिया पूर्ण दाखवला इथे 24,575 पासून 24,645, 24,700, हा संपूर्ण एरिया जो आहे, हा रेजिस्टन्स झोन आहे. ओके, हा संपूर्ण एरिया रेजिस्टन्स झोन आहे. त्यामुळे किंमत ह्या दिशेनं जाऊ शकते आणि मग इथे कुठेतरी एम पॅटर्न बनून पुन्हा सेलिंग येऊ शकतं आणि मग पुन्हा आपल्याला किंमत या दिशेनं जाऊ शकते. हे कशासाठी आहे परत एकदा सांगतो, हे वर जाणार का आहे किंवा वर ओपन का होऊ शकतं आणि मग खाली काय येऊ शकतं, की शॉर्ट करणाऱ्यांना, मंदी करणाऱ्यांना ट्रॅप करण्यासाठी, म्हणून मार्केटमध्ये अशी मुवमेंट होत असते. तर त्यामुळे उद्या आता ऑलरेडी एकदा ह्या लेवल पर्यंत जाऊन आलेलं आहे.
कदाचित काय होईल, उद्या ह्या लेवल पर्यंत पुन्हा एकदा जाऊ शकेल, कदाचित वर पण जाईल, कदाचित इथपर्यंत सुद्धा जाईल, कदाचित ह्या लेवलच्याही थोडंसं वर जाईल. इथे कुठेतरी एम पॅटर्न बनू शकतो. कदाचित इथेच एम पॅटर्न बनेल असा, कदाचित ह्या लेवलला जाऊन बनेल असा, किंवा आणखीन थोडासा वर जाऊन बनेल, आपल्याला माहित नाही. पण इथे कुठेतरी एम पॅटर्न बनून आता सेलिंग येऊ शकतं. म्हणजे गॅप अप ओपन झालं किंवा ह्या एरियामध्ये पोहोचलं 24,500 575च्या आसपास, 645च्या आसपास किंवा 700च्या आसपास, तर ह्या एरियामध्ये रेजिस्टन्स घेऊन किंमत पुन्हा एकदा खाली येऊ शकते. अशा प्रकारचं चित्र आता निफ्टी 50 मध्ये तयार झालेलं आहे. आता हे झालं निफ्टी 50 मध्ये उद्या काय होऊ शकतं. आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीमध्ये चेक करूया. बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय दिसतंय? बँक निफ्टीमध्ये आपल्याला असं दिसतंय की बँक निफ्टीमध्ये काय सांगितलं होतं बघा. बँक निफ्टीमध्ये खालच्या बाजूला 2 लेवल दिल्या होत्या. त्या लेवल आता निघून गेल्यात. चुकून ह्या लेवल आलेल्या आहेत. या लेवलला फार महत्व नाहीये. पण त्या दिलेल्या ज्या 2 लेवल होत्या, परफेक्ट त्या 2 लेवल मध्येच आपल्याला आज दिवसभर मार्केट बँक निफ्टीमध्ये किंमत राहताना दिसली. म्हणजे तुम्हाला जर त्या लेवल आठवत असतील, कालचा व्हिडिओ बघितला असेल, तर साधारणपणे अशा प्रकारच्या त्या 2 लेवल होत्या आणि त्याच्यामध्येच आपल्याला किंमत अडकलेली दिसते. उद्या काय होईल? निफ्टीमध्ये सुद्धा सकाळच्या सत्रात थोडीशी तेजी होऊ शकते. त्यामुळे इथे सुद्धा काय होऊ शकतं? सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी तेजी होऊ शकते. वरच्या बाजूला हा एरिया रेझिस्टन्स म्हणून दिलेला होता. हा एरिया तुम्हाला आठवत असेल रेझिस्टन्स आहे. आता हा काल सांगताना सांगितलाय, हा मोठ्या टाइम फ्रेम वरचा रेझिस्टन्स आहे. छोट्या टाइम फ्रेम वर 59,170, 59,650 आणि 60,035, म्हणजे हा एरिया जो आहे हा आता रेझिस्टन्स एरिया आहे. काय होईल? इथून कुठेतरी इथपर्यंत जाईल आणि मग खाली सेलिंग येऊ शकतं किंवा थोडंसं वर जाऊन सेलिंग येऊ शकतं. तर अशा प्रकारे आपल्याला काय दिसतंय? थोडंसं वर जाऊन पुन्हा एकदा सेलिंग येऊ शकतं आणि हे जे सेलिंग येईल ते कदाचित हा जो 58,400 चा लो बनलाय, 58,400च्या आसपासचा लो बनलाय, तो सुद्धा कदाचित ब्रेक होऊ शकतो. अशा प्रकारचं चित्र आपल्याला येत्या काळामध्ये बघायला मिळू शकेल. तर त्यामुळे बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला काय वाटतंय, की जी तेजी होणार आहे ही सकाळच्या सत्रामध्ये किंवा ओपनिंगच्या वेळेला होऊ शकते आणि त्यानंतर मग आपल्याला उद्या कदाचित काय होईल, जी 2 दिवस आपल्याला एक मंदी करायची संधी मिळत नाहीये, ती कदाचित उद्या आपल्याला मिळू शकते. 2 दिवस काय केलंय बघा, फ्रस्ट्रेट केलंय. मंदी करणाऱ्यांना, इंट्राडे मंदी करणाऱ्यांना 2ही दिवस फ्रस्ट्रेट केलंय. आता तिसऱ्या दिवशी त्यांना असं वाटेल, की अरे आता तेजी होतीये तर खरोखरच तेजी होईल. कारण ह्या 2ही दिवस खाली ओपन होऊन वर जातंय, खाली ओपन होतंय, वर जातंय. आता वर जायला लागलं, की आपल्याला काय वाटणार? ह्या 2 दिवसाचा अंदाज घेऊन, की आता वर जाऊ शकतं आणि अशा वेळेला खाली येण्याची शक्यता असते. तर त्यामुळे सावध राहणं आवश्यक आहे. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी या 2 इंडेक्समध्ये उद्या काय होऊ शकतं याचं केलेलं विश्लेषण. आता आपण पुढे जाणार आहोत आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र त्यापूर्वी आपल्या YouTube चॅनलच्या मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती. आता तुम्ही आपल्या YouTube चॅनलच्या सबस्क्राईब बटनच्या शेजारी असणाऱ्या जॉइन बटनला क्लिक करून आपल्या YouTube चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. आपण मेंबरशिपमध्ये काय केलंय? 4 प्रकार केलेत. पहिली आहे ब्रॉन्झ, दुसरी आहे सिल्वर, तिसरी आहे गोल्ड, चौथी आहे प्लॅटिनम. हे जे 4 प्रकार आहेत, या 4 प्रकारापैकी कमीत कमी तुम्ही गोल्ड मेंबरशिप घेणं अपेक्षित आहे किंवा प्लॅटिनम मेंबरशिप घेणं अपेक्षित आहे, कारण ह्या 2 मेंबरशिपच्या सर्व्हिसेस आपण चालू केलेल्या आहेत. तुम्हाला ह्या मेंबरशिप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही आपल्या YouTube चॅनलच्या सबस्क्राईब बटनच्या शेजारी असणारं जॉइन बटन जे आहे, त्या जॉइन बटनला क्लिक करून ह्या संदर्भातली माहिती वाचू शकता. तिथे तुम्हाला ही सर्व माहिती दाखवली जाईल. त्यापेक्षा अधिक माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही माझ्याशी WhatsApp मेसेजद्वारे संपर्क करू शकता. त्यासाठी हा नंबर आहे. या नंबरवर केवळ WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधायचा आहे. कॉल करायचा नाहीये. कॉल स्वीकारले जात नाहीत. मेसेजला रिप्लाय दिला जाईल. त्यामुळे WhatsApp मेसेजद्वारे ह्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती मिळवू शकता. हे झालं आपल्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुढे जाऊया आणि राहिलेल्या इंडेक्सचं म्हणजेच सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. आता इथे जर आपण बघितलं, तर इथे आपल्याला काय दिसतंय? इथे आपल्याला असं दिसतंय, की काल जे आपण हे केलं होतं त्यामध्ये हा रेझिस्टन्स झोन सांगितला होता.
हा रेझिस्टन्स झोन आहे म्हणून सांगितलं होतं. आता मी तुम्हाला काल सांगताना काय सांगितलं होतं तिन्ही इंडेक्सचं विश्लेषण करताना, की हा रेझिस्टन्स झोन आहे, उद्या कदाचित लागणार नाही. पण मी सांगून ठेवतोय. का? ते आता तुम्हाला लक्षात येईल. आज नाही लागला पण उद्या कदाचित लागू शकतो. आणि ही जी आहेत ही खालची टार्गेट आहेत. बरोबर? ह्या दिशेनं जाऊ शकतं. उद्या काय होईल? ओपन गॅप अप होईल किंवा ओपनिंग नंतर ह्या झोनमध्ये जाऊ शकतं. हा झोन कोणता आहे? मी थोडंसं आता तुम्हाला काय करतो, चार्ट थोडा झूम करून दाखवतो म्हणजे तुम्हाला क्लिअर कट दिसू शकेल. तर हा झोन आहे 79,450 ची लेवल आहे ही. त्यानंतर पुढची लेवल आहे 79,700 ची आणि तिसरी लेवल आहे 79,880 ची. तर अशा प्रकारे ह्या 3 लेवल आहेत. कदाचित काय होईल ह्या एरियामध्ये जाऊन मग कुठेतरी एम पॅटर्न बनून सेलिंग येऊ शकतं आणि ह्या वेळेला येणारं जे सेलिंग आहे त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, इथे खालच्या बाजूला बनलेला हा जो लो आहे हा सुद्धा आता इथून पुढच्या काळात ब्रेक होऊ शकतो आणि किंमत खालच्या दिशेनं जाऊ शकते. कुठपर्यंत जाऊ शकते म्हणजे अजून एक मोठं सेलिंग बाकी आहे. 77,660 च्या दिशेनं किंमत जाताना आपल्याला बघायला मिळू शकते. तर अशा प्रकारे आपल्याला तिन्ही इंडेक्स मध्ये केलेलं विश्लेषण उद्या काय होऊ शकतं. अर्थात हे 77,660 ची लेवल लगेच उद्याच येईल असं नाही. पण आता एकदा त्या दिशेनं जाऊन मग आपल्याला ठरेल की ही जी मंदी होतीये ही थांबणार आहे की आणखीन कंटिन्यू होणार आहे. तर माझ्या मते उद्या काय होऊ शकतं याचं विश्लेषण आता तुम्हाला चांगलंच लक्षात आलं असेल. सर्व लेवल सुद्धा लक्षात आले असतील. व्हिडिओ पॉज करून तुम्ही या लेवल्स मार्क करून ठेवू शकता. हे झालं उद्यासाठीचं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा आणि बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगू शकता. त्याच सोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.